तुला झाल्या, तुम्ही उजव्या बाजूला झाल्या, तुम्हाला गुरुजीने अभिषेक घातला. म्हणजे बायको किंवा डाव्या बाजूला असते तर एकदा अभिषेक करताना, एकदा दुसऱ्याकडून आयर घेताना आणि एकदा झोपताना डाव्या बाजूला असते आणि पूजा करताना उजव्या बाजूला. लक्ष झालं? असं हे तुम्हाला सांगतो. आता ही बोटं ही करंगळी ही पत्नीसाठी असते. त्याच्यानंतर हे जे पोट असतं करंगळीच्या बाजूचं हे तुम्हाला देवाला गंध लावण्यासाठी, हे मधलं बोट स्वतःला गंध लावण्यासाठी. हे बोट कधी वापरायचं नाही, पित्रासाठी असतात. आलं लक्षात? आणि अंगठा दुसऱ्याला गंध लावण्यासाठी, नाहीतर असा अंगठा दाखवायचा. अंगठा उजवी भोव झालं का? त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, तुमच्या कुलाचार कुलदेवताची पूजा आहे. तसं देवी, तुमची देवी कोणती आहे, काय वय असं ही असं आम्ही ते त्याचा पुढला ते 16 सुपाऱ्या मांडले, 4 इकडं 4 तिकडं 4 सुपाऱ्या. आणि तुम्ही अन्नपूर्णाचा अभिषेक करतो. या घरात जे अन्न आहे पूर्ण आहे, तुम्हाला अन्नपूर्ण असावं, पूर्ण असायचे. जेवढं काही केलं ते समाधान असावं. काय केली पार्वती, अन्नपूर्ण म्हणजे पार्वतीच रूप. एका कटोऱ्यापासून सगळ्यांना थोडी थोडी खीर देत होती. अन्नपूर्णा म्हणजे अन्नपूर्णेचं पूजन आहे. मग आपण तुमच्या देवीला कसं, आपण देवीकडे गेलं की साडी वगैरे नेसवतो का नाही, ते भरतो का नाही, वटी भरतो. म्हणजे साडी जोडलेली आहे. आणि तुमचे महत्वाचं म्हणजे काय की तुमचे कुलदैवत आले की टाक कुणाच्या घरात नसते. की टाक फार महत्त्वाचं. तुमच्या मुलीचं लग्न आहे तर ती टाक उजळून घेते, तिचे पहिले देव कार्य करते. तसं आपलं हे घरभरणी म्हणजे भरणे आहे. घरभरणी म्हणजे वास्तुशांती म्हणजे वास्तूची पूजा. आणि सांगितले समुद्र वसने देवी पर्वस्थन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श. समुद्राच्या तळापासून पर्वताच्या शिखरावर बसलेली देवी भूमी माता. त्याचं काय केलं, उत्खनन केलं, या पिढ्याचं उत्खनन केलं, जमीन उकरली. सुवर्ण ताम्रशीचे लोह पाषाणादी मेदनी दोष निवारण. म्हणजे तुमच्या जमिनीवरल्या ते जे काही माती काढली त्याच्यामध्ये 5 पंचधातू होतं. त्यानंतर सुवर्ण ताम्रशीचे हे धातू. त्यानंतर ज्या पृथ्वीचं हृदय काय पाषाण फोडून त्याच्यात घातलं. म्हणजे आपले पिलं म्हणजे आपण कुठं आहे, मातीच्या उदरात आपलं निवास स्थान आहे म्हणून काय म्हणजे त्याच्याकडे दोष लागू नये आपलं. त्याच्यानंतर इथं काय या झाडं 1 एकर जण केले, हे जर का झाडं झुडपं नसतील का, तुझ्या झाडाला पण देवता मानतो. आणि त्या झाडाचे काय झाले की मग तू त्याच्यावर पक्षी असतील, अंडी असतील, काही अमुक साप असेल तर त्याच्या हत्या झाली ते, मग त्याचा दोष आम्हाला. त्यानंतर ही बिल्डिंग बांधायला काय आणलं, वाळू आणली. कुठून आणली, नदीहून आणली. मग नदीमध्ये हिंदू समाजाची लोक काय करतात, आपण काय करतात अस्थि विसर्जन करतो गंगेत. मग थोडा सगळेच काय पुण्यवान असतील का, काही थोडा अंश असतो त्या हाडा पण त्याचं ते पाप जुळलेलं असतं. म्हणजे मग त्याचं ते पाप पिकेपर्यंत एखादी अंश जर या बिल्डिंगमध्ये असतं तर त्याचाही दोष आम्हाला लागला. परंतु आता आय वेगळे दोष म्हणजे आता बिल्डरने तुम्हाला सांगितलं की बाबा अमुक अमुक एवढ्या रकमेला एक समजा मी तुम्हाला उदाहरण 10,000ला हे तुम्हाला ही बिल्डिंग तुम्हाला ही 1 2 BHK देणार आहे. आणि मग तुम्ही म्हणलं 8,000 बरोबर. पण म्हणून तर मला 10 जास्तीत जास्त 9ला देतो म्हणला. परंतु आता मग तुमचं 10 1 रुपया 1,000चा पडला.